लाभलेला आहे रत्नागिरी रेनी ट्रॉफी आपण या ठिकाणी पाहतोय. त्याचबरोबर स्मार्टनेट शहबाजभाई चिपळूणकर साहेब यांनी पुरस्कृत केली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सहपुरस्कृत आहे आणि त्याचबरोबर या स्पर्धेसाठी जोडलेलं महत्त्वाची व्यक्तिमत्व दीपकदादा पवार, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनातील महत्त्वाचे घटक सोनमताई चव्हाण, ख्यातनाम गुणलेखिका गिरीशजी कोचरेकर, त्याचबरोबर दीपकजी मोरे साहेब, दिवाकरजी मयेकर साहेब, त्याचबरोबर दिनेशजी माईन साहेब, या सगळ्यांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. आणि या स्पर्धेकडे मी तुम्हाला घेऊन जातोय. मॅच नंबर 3 आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. या संपूर्ण स्पर्धेचे किट स्पॉन्सर केले आहेत MH46 सचिन लामखडे साहेबांनी. मॅन ऑफ द मॅच श्री साई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून टी शर्ट, यॉर्कर स्पोर्ट्सच्या वतीने कॅप, त्याचबरोबरने एक स्लीवलेस देण्यात येणार SK स्पोर्ट्सच्या वतीने. त्याचबरोबर जर पाहिलं तर विविध पुरस्कार आहेत या स्पर्धेच्या निमित्ताने. आणि घेऊन जातोय तुम्हाला मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी पंचांचा इशारा आलाय या मॅचच्या सुरुवातीसाठीचा. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. ऐश्वर्य सुर्वे पहिला बॉल वेगात यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय. मंगेश यांच्या हातामध्ये पाऊस कोसळतोय आणि मॅचची देखील तेवढीच मजा पाहायला मिळते. मुंबई दहिसरचं तुफान मैदानाच्या आतमध्ये, थॉमस डायस मैदानाच्या आतमध्ये. तर मुंबईच्या यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न, जवळच पाण्यात बॉल थांबतोय. अगदी पाण्यातून मार्ग काढत आले, थ्रो देखील केला गेलाय. हो, सोपं नव्हतं हे सगळं पाण्यामधून धावत असताना बॉलकडे जाणं आणि तिकडनं थ्रो करणं. आणि इकडे धावसंख्येला सुरुवात होताना पाहायला मिळते. टेनिस क्रिकेट किंवा रबर बॉल क्रिकेटचे बाहुबली आज रत्नागिरीमध्ये दाखल झालेत. आणि बाहुबली बॅटिंगसाठी सुमित ढेकळे जोडीला जर पाहिलं तर एका बाजूला बाहुबली, एका बाजूला तुफान आहे थॉमस डायस नावाचं. परंतु ऐश्वर्याची अष्टपैलू कामगिरी नेहमीच आम्ही पाहिली आहे. हो, वेग आणि बाउन्स दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या. आणि बायच्या स्वरूपातील ही धाव मात्र या ठिकाणी कळवली जाते. पहिला बाउन्स देखील कळवलाय, परंतु काय बॉल पाहायला मिळाला. वरून पाऊस कोसळतोय, समोर एवढ्या वेगात बाउन्सवर येणं ते काही सोपी गोष्ट नाहीये. आणि बॉल मात्र मागे जाताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 2 वर सुमित ढेकळे, समोर ऐश्वर्य सुर्वे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय कव्हरच्या क्षेत्रात, फटका फसलाय. फिल्डर पाहूयात. हो हो, 1 2 3 4 शेवटी पाण्यात पडला बॉल. सोपं नाहीये या सगळ्या, मी तेच म्हटलं ना, इकडे बॅटिंग सोपी नाहीये, इकडे बॉलिंग सोपी नाहीये, इकडे फिल्डिंग सोपी नाहीये, इकडे अंपायरिंग सोपी नाहीये, इकडे स्कोरिंग सुद्धा सोपी नाहीये. विशेष म्हणजे आमचे मित्र जे लाईव्ह कव्हरेज करतायत ना या पावसात, ते सुद्धा सोपं नाहीये. आमच्या सगळ्या कॅमेरामनचं देखील कौतुक. यावेळेला खेचलाय बॉल, पुल केलाय. थॉमसच्या बॅटमधून निघालेला फटका पाहूया किती धावा मिळतील. हो, फटका चांगला होता, दिशा योग्य नव्हती आणि त्याच्यामुळे एक धाव तिकडे मिळेल. परंतु रत्नागिरी आठवली ना, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्यांनी मारलेला इनसाइड आउटचा तो षटकार आठवतोय. थॉमस आता मात्र खेळलाय फटका पुलचा लाजबाब. पुल होईल सक्सेसफुल. थॉमसच्या बॅटमधून षटकार. 10 धावा पहिली ओव्हर संपल्यानंतर 10. येताना पाहिला मिळाला. पहिल्या ओव्हरनंतर धावसंख्या झाली आहे 10. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बी अ किंग ओव्हरमध्ये सुद्धा सामन्याची गणितं बदलत आहेत आणि तेही तेवढंच महत्त्वाचं आहे. टेनिस क्रिकेट .in वर जोडलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत असणार आहे. पावसाळी क्रिकेट, पावसातलं क्रिकेट, ओलं करणाऱ्या क्रिकेट, पाऊस त्याचबरोबर ओलं चिंब करणाऱ्या क्रिकेटबरोबर गवतातलं क्रिकेट, पाण्याच्या डबक्यातलं क्रिकेट आणि कितीही पाऊस आला तरी न थांबणारे क्रिकेट. पावसाळ्यात रबर बॉल घेतला जातो आणि रबर बॉल घेण्यामागचं कारण आहे, कारण टेनिस बॉल जर घेतला तर तो भिजतो, त्याला गाळ लागतो, चिखल लागतो, त्याचं वजन वाढतं, तो खेळण्यायोग्य राहत नाही. परंतु रबर बॉल कितीही पाण्यात जाऊ देत, कितीही चिखलात जाऊ देत, पुन्हा एकदा तुम्ही पाण्यात बुडवलं तर त्याचा चिखल निघून जातो. आणि जर सुक्या वातावरणात जर कपड्याने पुसून घेतला तर जसाच्या तसा होतो. म्हणून पावसाळ्यात रबरचाच बॉल वापरला जातो. आणि या रबर बॉलचं क्रिकेट खेळण्यासाठी, पाहण्यासाठी आपण गाठलेली आहे रत्नागिरी.
यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, गिरीश आलेत बॉलिंगसाठी. यावर्षी चांगली कामगिरी मात्र त्यांनी सुद्धा केली आहे. विक्रोलियनसाठी प्रभावी मारा त्यांच्याकडून देखील राहिलेला आहे. इकडे पंचांची तिसऱ्या पंचांची मागणी व्हाईट बॉलसाठी केलेली आहे. यस, बॅटिंग टीमने तो रिव्ह्यू घेतलेला आहे, पाहूया काय होईल. योग्य बॉल खेळवला जातोय. धो कोसळणारा पाऊस. काल मुंबई ते रत्नागिरी प्रवास झाला आणि असं वाटत होतं प्रवास संपूच नाही, एवढं निसर्ग सौंदर्य पाहायला मिळालं. यावेळेला पुल करण्याच्या प्रयत्नात होते, थोडंसं अक्रॉस खेळले, परंतु डॉट बॉल, आणखीन एक बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ होईल. गिरीश आणि सुमित काही पहिल्यांदाच आमने सामने आलेले नाही आहेत विक्रोलियन्ससाठी, किंवा समोर जर पाहिलं तर सुमित या एकमेकांच्या विरोधात मॅचेस झालेल्या आहेत. प्लस पॉईंट मायनस पॉईंट बरोबर माहिती आहेत. हो, हाई बॉल थोडासा लांब टाकला गेला होता, सुमित खेळायला गेले खरे, परंतु आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. गिरीश कोचरेकर, अचूकतेचं माहेर घर, त्यांचं नाव गिरीश कोचरेकर. अचूक टप्प्याची गोलंदाजी, वेग नाही परंतु टप्पा, आणि विक्रोलियन्स संघाचं प्रमुख अस्त्र म्हणून कित्येक वर्ष त्यांना आम्ही पाहतोय. पहिले तीनही चेंडू निर्धाव टाकलेत, परंतु सुमितला थांबवणं तेवढं सोपं नाहीये. आणखीन एक बॉल जो यष्टीरक्षकांच्या दिशेने जाईल. लगातारचा चौथा चेंडू यष्टीरक्षकांच्या दिशेने. गिरीश कोचरेकर, या खेळपट्टीचा अनुभव आहे, या मैदानात ते प्रॅक्टिस करत असतील आणि त्याचा फायदा या ठिकाणी त्यांना होताना पाहायला मिळतोय. परंतु सुमित देखील भारतातील एक मोठे खेळाडू आहेत, त्याचं उत्तर देणं जाणतात. गिरीश या बॉलवर स्ट्रोक खेळले खरे, परंतु टायमिंग तेवढं प्रॉपर नाही पाहायला मिळालं. जवळच पाण्यात बॉल थांबलाय आणि एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. 5व्या चेंडूवर धाव आली, धावसंख्या 11 झाली आहे. 11 बॉलमध्ये 11 धावा धावफलकावर. सगळ्या आयोजकांचं कौतुक करावं लागेल, कारण खूप चांगलं मैदान सुद्धा आहे, म्हणजे पावसाळी क्रिकेटसाठीचं पोषक वातावरण आहे. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर या पावसाळी क्रिकेटमध्ये जो पाऊस पाहिजे तो पाऊस इकडे आहे, पाण्याची डबकी साचायला पाहिजे ते पाण्याची डबकी आहे, त्याच्यामुळे मजा आहे, गवत आहे. हा ही बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने. काय बॉलिंग केली आहे गिरीश कोचरेकर यांनी, फक्त एक धाव खर्च केली आहे. वा गिरीश वा. 2 ओव्हरचा खेळ संपतोय, धावसंख्या 11 झालेली आहे. नंतर
11 धावा धावफलकावर आहे. 3 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. 5-5 ओव्हरच्या मॅचेस आहेत, लीग मॅचेस आहेत. या क्रिकेटच्या खेळाची एक वेगळी मजा आपण पाहतोय. वेगवान बॉल कव्हर्सला पाठवलाय. बाहुबली आहेत आणि ही बाहुबलीची पॉवर. सिक्सर. तसंच करतात सुमित. सध्या कव्हरच्या दिशेने मारलेले 2 षटकार पाहायला मिळाले. यावेळेला मात्र पुन्हा त्याच दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॉल थोडासा पुढे राहिला. हो, धाव संख्या जर पाहिलं तर त्या ठिकाणी 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. सगळा आनंद इकडे आपल्याला मिळू शकतो. एस.एल. वडई इकडेच आणि इमॅजिका सुद्धा इकडेच. त्याच्यामुळे त्या सगळ्याचा आनंद तुम्हाला इकडे मिळू शकतो. अहमद नाखवा त्या ठिकाणी होते. प्रयत्न त्या ठिकाणी केला त्यांनी. धावसंख्या 24 वर गेली आहे. 2 ओव्हरमध्ये नियंत्रित असणारी धावसंख्या या ओव्हरमध्ये बोलू लागली आहे. रोहन राज रत्नागिरी योद्धा, दुसऱ्या बाजूला विक्रोलियस विक्रोळी मुंबई. बी अ किंग ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला बॉल मागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. पंच घोषित करतायत व्हाईट बॉल +1 म्हणजे आता बोनस साठी पात्र आहे टीम. ऑलरेडी 15 रन आलेले आहेत. 3 बॉलमध्ये 15 रन आले. थॉमस डायस, सुमित ढेकळे. रत्नागिरीचं क्रिकेट पाहतोय आणि प्रेक्षक सुद्धा आपण पाहतोय मोठ्या प्रमाणावर. यावेळेला फटका खेळलाय खरा, परंतु टायमिंग नाही झालंय आणि इकडे विकेट येताना पाहायला मिळते. मंगेश वैदी पकडतायत कॅच आणि विकेट घेतली आहे शुभम यांनी. मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अमोल भोसले, रत्नागिरी पोलीस. कालच या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी त्यांनी केलेली आहे आणि नेहमीच चांगले क्रिकेट त्यांच्याकडून देखील पाहायला मिळालं. ॲज अ कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि सध्या जर पाहिलं तर विकेट आलेली आहे पहिली. क्रिकेट प्रेमींची पावलं या क्रीडानगरीच्या दिशेने येत आहेत. पहा, असं नाही आहे की खेळाडूच भिजलेत, प्रेक्षक सुद्धा भिजलेत. ते सुद्धा आनंद घेत आहेत. भले भिजूयात, परंतु हे व्यावसायिक क्रिकेट आज आपण पाहूयात. आज उद्या दोन्ही दिवस भारतभरातील व्यावसायिक खेळाडूंची पावलं या क्रीडानगरीच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळतील. शुभम, हा बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. थोडासा लांब टाकला जातोय यष्टीरक्षकांच्या दिशेने. चांगली कामगिरी, चांगलं कमबॅक केलंय. रन आल्यानंतर देखील धो कोसळणारा पाऊस आणि त्याच्यात पावसाळी क्रिकेट. हो, आता मात्र शरीराचा वेधच घेतो या ठिकाणी चेंडू आणि ओव्हर संपली मात्र या ठिकाणी 3 ओव्हर संपल्यानंतर 15 धावा आल्या कारणाने 4 धावांचा बोनस मिळणार आहे म्हणजे आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 30 धावांवर. बी अ किंग ओव्हरचा फायदा या ठिकाणी बॅटिंग टीमला झालाय. 30 रन झालेले आहेत. 10ची सरासरी गाठलेली आहे. 2 ओव्हर तर अजूनही बाकी आहेत. पाहूया येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये काय घडेल.
पावसाळी क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जसं अमोल भोसले यांनी आम्हाला नुकतंच सांगितलं की आता रत्नागिरी जिल्ह्यात देखील बऱ्याचशा स्पर्धा पावसाळी क्रिकेटच्या होऊ लागलेल्या आहेत. ग्रामीण क्रिकेट होत आहे, तालुक्याचं क्रिकेट अलीकडे मोठ्या प्रमाणावर वाढलंय. जिल्हानिहाय क्रिकेटचा फॉर्मॅट देखील इकडे आपण पाहिला. आणखीन एक नवीन फॉर्मॅट आलाय आणि त्याच्यामध्ये देखील चांगल्या मॅचेस पाहायला मिळाल्या. कोल्हापूरचा संघ इकडे पाहायला मिळाला, सिंधुदुर्गचा संघ इकडे येताना पाहायला मिळाला. यस, पावसचे खेळाडू आहेत अहमद नाखवा. बॉलिंगसाठी येतील समोर सुमित डेकडे. यावेळेला सुमितच्या बॅटमधून फटका आलाय खरा, परंतु फटका फसताना पाहायला मिळाला आणि पावसचे अहमद नाखवा पहिल्याच बॉलवर विकेट घेताना पाहायला मिळाले. विकेट आली सुमित यांची, 15 वर आउट. सगळ्यांना घेऊन गेले. एरे एरे पावसा. हो, पाऊस आलाच पाहिजे, त्याच्याशिवाय मजा नाही पावसाळी क्रिकेटला. आणि बॅटिंगसाठी असं वाटलं की एका बाहुबलीला दुसऱ्या बाहुबलीने रिप्लेस केलंय की काय, कारण मैदानाच्या आतमध्ये हिटमॅन मालवण आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर सिंधुदुर्गकरांच्या गळ्यातील ताईत मैदानाच्या आतमध्ये दर्शन बांदेकर. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, मनगटी फटका पाहायला मिळाला. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. नोलुक होती का त्याच्यामध्ये, नोलुकची झलक होती की काय. आणि दर्शन बांदेकर यांना पण या ठिकाणी पाहतोय. 31 धावा धाव फलकावर आहेत. अहमद नाखवा समोर दर्शन बांदेकर, सिक्सर किंग मारलाय, परंतु पाहूया टायमिंग तेवढं नाहीये. 1 रन तर त्या ठिकाणी मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. सगळ्यांसाठीच इकडे थोडंसं स्ट्रगल आहे, सोपं नाहीये. वातावरणाशी मिळून घेणं सोपं नाहीये. सिमेंटची खेळपट्टी आणि त्याच्यावर सुरू असणारं हे पावसाळी क्रिकेट आपण पाहतोय. tenniscricket.in वर मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आमच्याशी जोडलेले आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 32. अमोल भोसले खेचून मारलाय. किती धावा मात्र त्या ठिकाणी मिळतील आपल्याला पाहायचं आहे. चांगला फटका पाहायला मिळाला खरा, परंतु पाहूया. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. हा बॉल धावा, या बॉलवर किती धावा आहेत या करता. षटकार आहे. वाह, अमोल भोसले पोलीस आहेत आणि आल्या आल्या या ठिकाणी पोलीस हे खाक्या दाखवल्या त्यांनी. मोठा स्ट्रोक येताना पाहिला मिळालाय खरा, परंतु पाहूयात आता कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. अहमद नाखवा
हा पाठीमागे काही प्रेक्षक आहेत, त्यांना विनंती थोडंसं बाजूला व्हा, बॉल लागण्याची शक्यता आहे पाठीमागे, अगदी वेगात बॉल येतो तिकडे. सर्व प्रेक्षक हो, आपलं स्वागत असणार आहे. आपण आहोत रत्नागिरीमध्ये आणि खूप चांगली स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळत आहे. आणखीन एक हो, मला वाटतं आता नवीन बॉल घ्यावा लागेल, एवढ्या लांबवर मारलाय, सिक्सर. आता मात्र चांगली बॅटिंग त्या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. बॉलला एवढे लांब मारतायत, पोलीस आहेत, आरोपींना किती मारत असतील. चव्वेचाळीस धावा धाव फलकावर. गिअर चेंज केलाय. यावेळेला अप्परकट करतायत, पाठीमागे बॉल जाईल, गोशांकित क्षेत्राच्या दिशेने जातोय. सुरुवात चांगली झाली होती अहमद यांची, त्यानंतर 2 षटकार आले. धावसंख्या जर पाहिली तर 4 ओव्हरचा खेळ संपतोय. 45 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. मजा येणार आहे. दोन्ही बलाढ्य संघ आहेत, विक्रुलियन्स देखील काही कमी नाही आहे. आणि सध्या जर पाहिलं तर आपण पाहतोय हाही संघ तेवढाच बलवान. रोहनराज रत्नागिरी योद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. दर्शन बांदेकर आणि अमोल भोसले ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नुकतंच मुंबईत येऊन सुद्धा दर्शन बांदेकर खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले. श्रीजा 11 लालबाग टीमसाठी मान्सून ब्लास्टमध्ये ज्यावेळेला उपविजेता राहिला होता. यस, पहिल्या 2 ओव्हरला 11 असणारी धावसंख्या आता 45 वर आहे. 1 षटक अजूनही बाकी आहे. प्रेक्षकांची गर्दी, त्याचबरोबर जर पाहिलं तर डगआउटमधून खेळाडूंच्या देखील नजरा आहेत या मॅचवर मोठ्या प्रमाणावर. पाऊस कोसळतो आणि बऱ्याच जणांनी आपापल्या गावातून पहिलाच निश्चय केला होता शेवटचे 2 दिवस, शेवटचा 1 दिवस का होईना जायचं स्पर्धा पाहायला. हा बॉल बराचसा पाठीमागे टाकला होता, त्याचा अंदाज दर्शन यांना आला नाही. ऐश्वर्य सुर्वे यांच्या हातात बॉल दिलाय. पुन्हा एकदा आलेत खरे गोलंदाजीसाठी. शेवटचा आणि महत्वपूर्ण षटक. 2 बलाढ्य टीम, रोहनराज रत्नागिरी योद्धा, दुसऱ्या बाजूला विक्रोलियन्स. हाई बॉल लांबच टाकलाय आणि तिकडे पाठीमागे जाईल गोशांकित क्षेत्रामध्ये. टेस्ट घेतली जाते दर्शन यांची थोडीशी, त्यांच्या फुटवर्कला टेस्ट करतील, परंतु दर्शन त्याचा पलटवार करणं जाणतात. हे प्रेक्षक आहेत, ओले चिंब झालेत, कुणाकडे छत्री आहे, कुणी रेनकोट घालून आलेत, कुणी असेच भिजतायत. भिजले तरी हरकत नाही, मॅच पाहिजे आहे. हाई बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. कसा बसा बॉल अडवण्याचा प्रयत्न पाठीमागे केला खरा गिरीश यांनी, परंतु बॉल गोशांकित क्षेत्रात जातोय. शोधतायत, गेला कुठे. पार्थ गांधी या युवा खेळाडूच्या नावाची सुद्धा चर्चा आहे सध्या. मुंबईमध्ये देखील आवर्जून खेळायला आले होते. हाही बॉल थोडासा मागे चापटलाय, कसा बसा बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय खरा. आणि या ओव्हरमध्ये ऐश्वर्य सुर्वे यांची अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हे एक रत्नागिरी जिल्ह्यातील नाव चर्चेत आहे, दत्तप्रसाद सावंत. चांगली कामगिरी करतायत. जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी ऐश्वर्य अप्रतिम कामगिरी. आता मात्र अमोल भोसले आले स्ट्राईकवर. हो, ऐश्वर्याचा मारा मात्र या ठिकाणी सातत्याने सुरू आहे. उसळते चेंडू टाकले जात आहेत. पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. हा नो बॉल आहे, पंच कळवत आहेत. बॅटरला बॅटिंग करायला अवघड आहे, तसंच कीपरला सुद्धा पाठीमागे बॉल पकडायला किती अवघड आहे. कसा बसा बॉल अडवतायत, कसा बसा पकडतायत.
धावसंख्या 48 वर गेली आहे. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. अमोल भोसले, रोहित बालेराव किडनी आहेत मैदानाच्या आतमध्ये. गिरीश कोसरेकर यष्टीरक्षकांच्या भूमिकेत आहेत. यावेळेला बॉल पुढे केला आणि असं वाटलं मैदानाच्या बाहेर जातोय की काय, परंतु त्या ठिकाणी टायमिंग तेवढं प्रॉपर नाही झालंय. रबर बॉल आहे, पावसाळी क्रिकेट आहे, ओली बॅट आहे, ओला बॉल आहे. आपण सगळे ओले चिंब आहोत. मजा आहे या ओल्या चिंब क्रिकेटची. रत्नागिरी यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु पाहूयात बॉल हवेत आणि त्या ठिकाणी येतात क्षेत्ररक्षक आणि सुदर्शन मयेकर होते. आणि धावसंख्या जर पाहिली तर मागील मॅच प्रमाणे आता सुद्धा डीजे 1 मिनिट 49 झाली आहेत. 50 करायचे आहेत. पण टॉस साठी यायचे. ऐश्वर्या सूर्य 2 ओव्हर 11 रन 1 विकेट. इकॉनॉमी 5.50 का. गिरीश कोचरेकर 1 ओवर 1 रन 1 नंबर की गेंदबाजी अपने होम ग्राउंड पर. शुभम मुरकर 1 ओवर 15 रन महंगे साबित हुए. अहमद 1 ओवर 15 रन 1 विकेट इनको मिला. ऐश्वर्य, शुभम और अहमद इनको एक एक विकेट मिला है. 30 गेंदों में 50 रनों की जरूरत विक्रोन्स के सामने. पिछले मैच में देखिए 50 रनों का टारगेट था, इस मैच में भी 50 रनों का टारगेट है. अब समय हो गया टॉस का बॉस. खरोते टीम के कप्तान और साई रत्नपुर टीम के कप्तान आपको टॉस बॉक्स की तरफ आना है और हमारे साथ जुड़ेंगे मशहूर कॉमेंटेटर चंद्रकांत शेट्टी. चला टॉस साठी यायचे. खरवते टीम कॅप्टन या ठिकाणी या आणि त्याचबरोबरीने साई रत्न कॅप्टन या. विनंती असेल दोन्ही टीमची. आणि त्याचबरोबरीने रितेश घाग आपणास देखील विनंती, आपण देखील मंचावर यायचं आहे. संघमालक खरवते टीमचे रितेश भाऊ घाग आपण देखील या ठिकाणी यायचं आहे, दाखल व्हायचं आहे. आणि चला या सरपंच साहेब घाणेकर साहेब येतील आणि त्याचबरोबरीने साईरत्न कॅप्टन. साईरत्न कॅप्टन प्लीज या लवकरात लवकर या ठिकाणी दाखल व्हायचं आपल्याला. चैंपियन रेडी ट्रॉफी powered by Uday Samant, Kiran Samant, season 4. प्रतियोगिता का बहुत ही महत्वपूर्ण दिन है और चैंपियन ट्रॉफी 2025 की बात करें तो शभा चिपळूणकर, दीपक दादा पवार, ट्रिपल एस पराग पाटील, शैलेश पाटील और उसके साथ या स्पर्धेच्या निमित्तानं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि कार्यसम्राट आमदार किरण सावंत साहेबांचं देखील प्रचंड योगदान आणि मार्गदर्शन, त्याचबरोबर
कार्यकुशल नामदार आदरणीय सन्माननीय उद्योग मंत्री उदयभाई सामंत साहेब यांचंही मार्गदर्शन आहे. टप्पा खाने के बाद उछाल है. टूर्नामेंट का सबसे बड़ा बैटल आप देख रहे हैं बीच मैदान पर. मंगेश बैती और दर्शन बांदेकर देवबाग की ये खिलाड़ी है जिन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन किया. माहौल के मंगेश बैती और ओंकार घाड़ी को अब मौका मिला है प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर. 50 रनों का टारगेट ऑनसर पर खेल दिया. इस बार गेंद के ऊपर अच्छी तरह से निगाह नहीं थी. टप्पा खाने के बाद उछल जरूर था और बल्ला लगा है. सबसे बड़ी बात है इस बार बल्ला लगा और गेंद चली गई लॉन्ग लेग पर. 1 रन के साथ मंगेश बैती का खाता खुला. इज ऑन मार्क. मजा आएगा. मुकाबले में दर्शक काफी संख्या में मौजूद है और ये क्रिकेट का खेल आप देख रहे हैं. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. चैंपियन रणजी ट्रॉफी 2025 ये 4था संस्करण 5वें दिन का खेल. टप्पा खाने के बाद उछाल. एक बात है कि मंगेश बैती ने वो येलो बॉल जो है ना उसको मार के बिल्कुल लाल किया. तो दूसरी तरफ बॉलर ने वो बाउंसर डालते डालते वो बी किंग का जो बैनर है ना उसको मेरे हिसाब से बदलने के लिए मजबूर किया है. कल ये बैनर चेंज हो सकता है. पिछले साल 3 बैनर चेंज हुए थे. बढ़िया गेंद. बहुत अच्छी गेंद आवाज आई थी. मौका था. विकेट कीपर ने क्या छोड़ा है. थॉमस डाइस विकेट के पीछे. ये बहुत अच्छी गेंद थी गेंदबाज दर्शन द्वारा. पहले बाउंसर का इस्तेमाल. इंग्लैंड और भारत के बीच एक मुकाबला उसके बारे में मैं जरूर चर्चा करूंगा. जैसे कि बाउंसर के बारे में बहुत सारी चीजें हैं. दर्शन गेंदबाजी कर रहे हैं और सामना करने के लिए बल्लेबाज मंगेश बैती. स्कोर 2 रन बगैर किसी नुकसान के. 50 रनों का टारगेट है. ऑनसर पर खेलना चाह रहे थे. गेंद बल्ले के ऊपर नहीं आई है. इस बार विकेट कीपर ने गेंद को गैदर किया. बीट पे बल्लेबाज मंगेश बैती. ये सबसे बेहतरीन बैटल आप बीच मैदान पर देख रहे हैं. उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब ज्यांचं मार्गदर्शन या संपूर्ण स्पर्धेला आहे. स्कोर 2 रन बगैर किसी नुकसान के. टप्पा खाने के बाद उछाल. गेंद चलेगी विकेट कीपर के पीछे. इसका मतलब 1 रन आपको मिलेगा. पहले ओवर का खेल बहुत ही बेहतरीन गेंदबाजी सटीक लाइन के साथ सदी भी गेंदबाजी दर्शन बांदेकर द्वारा. ये इनकी ताकत है. बढ़िया गेंदबाजी करते. लेदर बॉल का अनुभव उनके पास. मंगेश बैती. अब थॉमस और मंगेश दोनों चर्चा कर रहे हैं. दोनों के चेहरे पर मुस्कुराहट जरूर है. बहुत अच्छे दोस्त हैं. और स्कोर फिलहाल पहले ओवर की समाप्ति के बाद 3 रन. इस मुकाबले में गिरीश कोचरेकर ने केवल 1 रन दिया था. बहुत बढ़िया गेंदबाजी की थी. और इस मैच की अगर बात करें तो दर्शन बांदेकर ने वैसे बल्ले के साथ मंगेश बैती ने 1 रन बनाया. बाकी मिस्टर एक्स्ट्रा है. सेवक हमारे साथ जुड़े बहुत अच्छा कार्य बिल्कुल कर रहे हैं. और कड़ी मेहनत का कोई विकल्प नहीं है. बारिश बीच मैदान पर है. हार्डवर्क हैज नो कोई ऑप्शन नहीं है. हार्डवर्क के लिए बिल्कुल और कोई विकल्प नहीं. आपको मेहनत करनी पड़ेगी. या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. दिनू सावंत सर या ठिकाणी आपण उपस्थित राहायचं आहे. दिनू सावंत सर म्हटलं तर मोठमोठे संघ रत्नागिरी दाखवणारं व्यक्तिमत्व. आणि या ठिकाणी दिनू सावंत सरांचं आगमन होतं. त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. दिनू सावंत सरांच्या शुभ हस्ते यावर्षी सुप्रीमोमध्ये देखील त्यांचा एक विशेष सन्मान करण्यात आला आणि त्यांच्या शुभ हस्ते यानंतरच्या मॅचचा टॉस केला जातोय. साईरत्न चॅलेंजर्स विरुद्ध श्री केदारनाथ. धन्यवाद दिनू सर. आपण आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि दोन्ही संघांना शुभेच्छा देत आहेत. मॅच हां तर टॉस जिंकून निर्णय काय असेल.
फिल्डिंग करू आम्ही. यस, मॅच सुरू आहे. जास्त काही प्रश्न विचारत नाहीये. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्याचबरोबर आम्ही रितेश घाग साहेब यांचा देखील एक विशेष सन्मान करत आहोत. यस, मोरे सरांना विनंती, आपण रितेश घाग यांचा सन्मान करायचा आहे. रितेश भाऊ या इकडे, कारण मुंबईतील मोठमोठ्या स्पर्धा यांचा संघ गाजवत असतो. चिपळूण तालुक्यातील खरवते गावचे असणारे सुपुत्र आणि नुकतीच सफाळीची 1 लाखाची स्पर्धा या त्यांच्या संघाने जिंकली. असे एक क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आणि त्यांच्या शब्दाखातर आवर्जून त्यांचा जो मित्रपरिवार आहे, त्यांचे जे खेळाडू आहेत, आवर्जून बराचसा लांबवरचा प्रवास करत येत असतात. रितेश भाऊ, आपणा सभी खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्या टीमलाही खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. आणि जाऊयात मॅचच्या दिशेने. आवाज प्रशांत आदवडे सरांचा. शुभम पाध्ये यांची स्पर्धा रितेश घाग यांच्या खरोते संघाने जिंकली. त्याचबरोबर नॉस्टा चषकामध्ये देखील त्यांचा समाग आता आपण या ठिकाणी पाहता. चॅम्पियन रेनी ट्रॉफीमध्ये देखील ते आता सहभागी झालेले आहेत. और रिव्यू लिया गया 50 रनों का टारगेट है. बहुत इंटरेस्टिंग मुकाबला, एक एक मुकाबला आप जीत चुके हैं और इस मैच में और बेहतर प्रदर्शन करने के लिए बिल्कुल तैयार है. बारिश बहुत तेज है, आज रुकने का कोई नाम नहीं है. बल्लेबाज मंगेश वैती 1 पर खेल रहे, 6 गेंदों का सामना किया. ओंकार घाड़ी की बात करें तो इन्होंने खाता नहीं खोला. अग्नि परीक्षा होगी इस बारिश में. बल्लेबाज, गेंदबाज, विकेट कीपर. वाइड बॉल, इट्स अ वाइड बॉल. बाउंसर के बारे में हम चर्चा कर रहे थे जब भारत और इंग्लैंड के बीच वो टेस्ट का मुकाबला था. प्रसिद्ध कृष्णा को बताया गया था कि भाई आपको बाउंसर डालना है, तो वो लगातार बाउंसर डालते जा रहे थे. ये जो एक रणनीति ना, तो वो भारत की थोड़ी फंस गई थी. बाउंसर डालना है, ऐसे नहीं कि नहीं डालना है, लेकिन लगातार वो बाउंसर नहीं डालना है, वो सर्वर डिलीवरी होनी चाहिए. यॉर्कर या बाउंसर. वाइड बॉल का इशारा. और क्या पीछे गेंद चली गई, बिल्कुल स्पष्ट. ऑनसाइड पर गेंद को पुल करना चाहते थे, विकेट कीपर भाग रहे, लेकिन उनसे दूर गेंद है. 50 का टारगेट है. अभी भी बल्लेबाज संघर्ष कर रहे हैं. वही मंगेश वैती है जिन्होंने पूरे टूर्नामेंट में धुआंधार बल्लेबाजी की है और 36 रनों की वो कल की पारी यादगार लम्हा था. रोचक मुकाबले में ओंकार घाड़ी ने कमाल कर दिया था, गजब की बल्लेबाजी की थी. गंगाधर इंगोले गेंदबाजी कर रहे हैं, बहुत बढ़िया प्रदर्शन. अभी तक 2 गेंदों में केवल 3 रन खर्च किए हैं. टप्पा खाते उछाल मिला, गेंद को कट करना चाहते थे, चकमा देते हुए गेंद चलेगी थॉमस की तरफ. थॉमस ने विकेट के पीछे अपना काम पूरा किया. रन बनाने का कोई मौका नहीं है. एवरी एफर्ट बियर्स फ्रूट. हर मेहनत का फल आपको जरूर मिलेगा, लेकिन धैर्य रखना भी बहुत जरूरी. ओ जबरदस्त गेंद, टप्पा खाते उछाल मिला था. गेंद को ऑन साइड पर हुक करना चाहते थे. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. खरोते का जो मैच था जिसमें कौस्तुभ ने जो गेंदबाजी की है वो बहुत खराब इसलिए थी, वो लगातार बाउंसर डाल रहे थे और इसका फायदा अपोनेंट टीम को मिला. उस ओवर में 28 रन, पहले 2 ओवर में केवल 12 रन थे. अब जाकर जो मैदान के अंदर पानी है उसका सही इस्तेमाल गंगाधर इंगोले कर रहे हैं. अंपायर की तरफ से बिल्कुल इशारा, नो बॉल, और उसके साथ फ्रीड का इशारा भी होगा. एक डिक्लेयर क्षेत्र में गेंद गई है तो रन भी मिलेगा. स्कोर इसी के साथ दूसरे ओवर में 6 रन बगैर किसी नुकसान के. जो स्कोर है 8 रन. अब ये सिंगल स्कोर है 9 रन. चैंपियन रेनी ट्रॉफी 2025 दूसरा ओवर, आखिरी गेंद. बहुत इंपॉर्टेंट मैच है ये. संघर्ष बीच मैदान पर बिल्कुल चल रहा है, इस पर कोई संदेह नहीं है. गंगाधर इंगोले ऑनसाइड पर खेलना चाहते थे, बीट में बल्लेबाज, विकेट कीपर ने गेंद को कैचर किया. रन बनाने का कोई मौका नहीं है. 2 ओवर, स्कोर फिलहाल 9 रन पर रुका हुआ. शानदार, बहुत ही बेहतरीन प्रदर्शन बीच मैदान पर गेंदबाज गंगाधर इंगोले का. ये विकेट है.
प्रमोद महाजन क्रीडा संकुल, जिसमें चैंपियन रेनी ट्रॉफी 2025 का 34 संस्करण का 5वां दिन प्रोफेशनल खिलाड़ी बीच मैदान पर पिछले 4 दिनों में जो खेल हुआ है कमाल बिल्कुल हुआ और रोचक कहानी रही है, दिलचस्प कहानी रही है। अपसेट हुए हैं, फनी मूवमेंट आ गए हैं, बेस्ट बैटिंग की बात कर बेस्ट परफॉर्मेंस आ गए, जैसे मंगेश बैती के 2 अर्धशतक और उसके बाद में अमोल ने एक कमाल का परफॉर्मेंस दिया था, 55 रनों की शानदार पारी, गणेश का अर्धशतक। स्कोर फिलहाल 9 पर रुका हुआ है, 9 रन 1 विकेट के नुकसान पर। विश्वनाथ जाधव को बुलाया गया, मैन फ्रॉम दान्यू, सुप्रीमो ट्रॉफी में 4 व्हीलर के हकदार बन गए थे, मैन ऑफ द सीरीज का अवार्ड उनको मिला था। बहुत बढ़िया प्रदर्शन रहा था। टेनिस क्रिकेट का वर्ल्ड कप कहा जाता है सुप्रीमो ट्रॉफी को, और चैंपियन रेनी ट्रॉफी 2025 में गेंदबाजी करने के लिए आए हैं। सामने बल्लेबाज की बात करें तो मंगेश बैती, प्लान तो बिल्कुल तैयार है, क्योंकि सुमित डिकले बीच मैदान पर जब होते हैं तो वो अच्छी कप्तानी भी करते हैं। ऑफ स्टंप के बाहर, लेकिन बेहतर बल्लेबाजी करना भी वह पसंद करते हैं बल्लेबाज मंगेश बैती। गेंद बॉल लेने के बाद 6 रन। ये शॉट देखिए, लाजवाब स्ट्रोक था, टप्पा खाते उछाल मिला, गेंद को पॉइंट के ऊपर से खेल दिया। बल्ले में है दम, इन्होंने दिखाया दमखम, और गेंद बॉल लेने के बाद इट्स मैक्सिमम। ऑन साइड पर गेंद को खेल दिया, स्क्वायर लेग पर खिलाड़ी है, बहुत दूर है, भाग रहे, लेकिन कामयाबी नहीं मिली है। 1 रन मुकम्मल किया, चाहे तो दूसरा बना सकते थे, लेकिन मना किया गया। विश्वनाथ जाधव के पहली गेंद पर सिक्सर है, दूसरी गेंद पर सिंगल लिया गया। मंगेश बैती एक इंपॉर्टेंट पारी अपनी टीम के लिए खेल रहे हैं, और अब जाकर स्कोर 16 पर पहुंच चुका है। 16 रन 1 विकेट के नुकसान पर। द बिगर स्ट्रगल द मोर ग्लोरियस विक्ट्री। संघर्ष जितना बड़ा होगा, जीत उतनी शानदार होगी। स्कोर 16 पर 1। 16 गेंदों में 34 रनों की जरूरत है, बी ए किंग ओवर आना बाकी है, सो एक मजा आएगा इस मुकाबले में। बाउंसर, तीखा बाउंसर है, और कान से चिट्टी बजाते हुए गेंद विकेट कीपर की तरफ चलेगी। एक्शन रिप्ले देखिए tenniscricket.in पर। गाड़ी साहब बोल रहे हैं मुझे गेंद दिखाई नहीं दी। ऐश्वर्य इस वक्त है, गाड़ी का विकेट गिरने के बाद इस वक्त के क्रैम्प किया गया, और ऐश्वर्य कह रहे कि ये गेंद मुझे दिखाई नहीं दी, बहुत अच्छी गेंद थी। और एक तेज तर्रार गेंद विश्वनाथ जाधव द्वारा सतह से मदद मिल रही है, और उसका फायदा उठाते इस वक्त गेंदबाज विश्वनाथ जाधव। दबाव बिल्कुल इस वक्त बढ़ता हुआ, अब दोनों बल्लेबाज चर्चा कर रहे हैं। ऐश्वर्य सूर्य बीच मैदान पर नंबर 3 पर बैटिंग करने के लिए 50 रनों का टारगेट है। बहुत तीखी गेंदबाजी विश्वनाथ जाधव द्वारा। विक्रोलिन संघर्ष कर रहा है, रनों के लिए जूझना पड़ रहा है। रन लेना बहुत जरूरी है, सिंगल लेना चाह रहे हैं, यह प्लान था। मंगेश बैती ने कहा कि भाई आपको ज्यादा कुछ करने की जरूरत नहीं है, मुझे मौका दीजिए। और वही एक बार फिर मैदान के अंदर चर्चा हुई, और उसके अनुसार बल्लेबाज वो रन लेना चाह रहे थे, वो बिल्कुल पूरा भी किया गया। स्कोर अब फिलहाल तीसरा ओवर प्रगति पर है, रन संख्या 8 रन 1 विकेट के नुकसान पर। एक पर रन रेट 14.77 का, 13 गेंदों में 32 रनों की जरूरत है। थोड़ा सा विक्रोज के लिए मैच फंसा हुआ है, क्योंकि इसके बाद में बी किंग ओवर आएगा, लेकिन आपने देखा है कि 4 छक्के जड़े हैं बी किंग ओवर में लगातार मंगेश बैती ने। तो विश्वनाथ जाधव कमबैक करने की पूरी कोशिश कर रहे हैं। रुकिए रुकिए रुकिए, थोड़ा रुकिए, बारिश बहुत तेज है, कॉन्सेंट्रेट करना इतना आसान नहीं है। एकाग्रता बिल्कुल हमेशा इस वक्त जो इस तरह का माहौल होता है तब करना इतना आसान नहीं होता है। रोहित को मैं देख रहा हूं, इस वक्त मिड विकेट पर है, स्ट्राइकर इन पर मंगेश बैती। टप्पा खाने के बाद उछाल मिला, ज्यादा उछाल था, वाइड बॉल का इशारा। स्कोर इस मिस्टर स्टा के साथ बिल्कुल आगे बढ़ने वाला है, 2 रन मिलने वाले हैं। 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। रन संख्या 20 रन 1 विकेट के नुकसान पर। 30 रनों की जरूरत है। नथिंग इज इम्पॉसिबल इन लाइफ। जीवन में अभी भी कुछ भी असंभव नहीं है, यह बताना होगा आपको। विश्वनाथ जाधव
इस बार टप्पा खाने के बाद उछाल था, गेंद चली गई। फिलहाल फाइन लेग पर एक रन आपको मिलेगा। 21 रन स्कोरबोर्ड पर है, 29 की जरूरत है। अब 12 गेंदों का खेल आना बाकी है। दोनों बल्लेबाज डटकर बल्लेबाजी कर रहे हैं। ये आने वाला ओवर है बी किंग ओवर। एक छोटा सा ब्रेक लेते, ब्रेक के साथ वापस आएंगे। मांडो रणजी ट्रॉफी 2025 की अद्भुत कहानी आप देख रहे हैं। शानदार मैच और चैंपियन रणजी ट्रॉफी पर 2020 मूव 25 24 का तीसरा संस्करण भी बिल्कुल सफल हुआ। अब 25 चौथा संस्करण। टप्पा खाने के बाद उछालता लेग स्टंप के बाहर गेंद। साहिल मदार को बुलाया गया गेंदबाजी करने के लिए। और अब चक्कर स्कोर फिलहाल रन संख्या 22 14 रन इसी ओवर में आपको बनाने हैं, कम से कम 14 रन। सिंगल लेना चाह रहे ताकि मंगेश बैती को मौका मिले। बहुत बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं। अंधेरा जितना गहरा होता है, अंधेरा जितना गहरा होगा, सुबह उतनी ही नजदीक होगी। और अब अपनी मंजिल की तरफ जाना चाह रहे हैं दोनों टीमें, अपनी मंजिल की तरफ। मतलब एक टीम यही स्कोर जो 50 का वो डिपेंड करना चाह रही है, एक टीम जो 50 का आंकड़ा पार करना चाह रही है। चैंपियन रणजी ट्रॉफी। बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंद। ऑन साइड पर खेलना चाहते थे, जोरदार अपील। लेग बैक का इशारा, गेंद चलेगी थर्ड मैन पर। मजा आएगा, मजा बिल्कुल आएगा इसमें। ये बढ़िया गेंद थी, टप्पा खाने के बाद लेग स्टंप के बाहर जाती हुई। अच्छी है अंपायरिंग बीच मैदान पर, बढ़िया अंपायरिंग, क्योंकि लेग स्टंप के बाहर जाके थोड़ा खेलने का प्रयास किया गया था। संघर्ष बीच मैदान पर जारी है। 50 का टारगेट विकुलेंस के सामने। स्कोर है 24 24 स्कोर बोर्ड पर है। और इस ओवर की कहानी आपको बताएं। 2 गेंदों में 2 आए हैं, 4 गेंदों में आपको 12 रन बनाने हैं। गेम चेंजिंग ओवर है, बेकिंग ओवर। बीच मैदान पर स्ट्राइक रेन पर बल्लेबाज मंगेश बैती। पॉइंट, कवर पॉइंट, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग अपर के ऑफ साइड पर 4 खिलाड़ी, ऑन साइड पर 5 खिलाड़ी तैनात। ऑन साइड पर खेल दिया, नहीं इस बार नहीं भागेंगे। दायरे के अंदर खिलाड़ी मौजूद है। बढ़िया फील्डिंग सुमित डेकले द्वारा रन बनाने का कोई मौका नहीं है। 3 गेंदों में 3 रन। अब चक्कर 3 गेंदों का खेल बहुत महत्वपूर्ण है। 14 का टारगेट, पहले वो 14 का टारगेट, बाद में वो 50 के बारे में सोचिए। और गेंदबाज क्या चाह रहा है, वो 14 रन आपको एक बार फिर आसानी से तो देने वाला नहीं है, क्योंकि गेंदबाजी करने के लिए साहिल मदार, रत्नागिरी का युवा खिलाड़ी, अभी भी गेंद बल्ले के ऊपर नहीं आई है। तो आने वाले 2 गेंदों पर 2 बड़े स्ट्रोक आपको जड़ने पड़ेंगे। चौका छक्का जड़ते हैं तो क्या बात बनेगी, वो देखना बहुत जरूरी है। छक्का ही जड़ना पड़ेगा। सुंदर गेंदबाजी इस ओवर में साहिल मदार द्वारा। खुद के ऊपर विश्वास करना सबसे बड़ा साहस, जोखिम बड़ा स्ट्रोक खेलने की पूरी कोशिश। बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंदबाजी। रत्नागिरी साहिल मदारसाठी एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या। रत्नागिरीचा हिरो, रत्नागिरीचा स्टार मैदानावरती पलट मार करतोय। क्या गेंदबाजी की, 5 गेंदों में केवल 2 रन। और सामने सबसे बेहतरीन बल्लेबाज रबर बॉल के मंगेश बैती। 24 1 विकेट के नुकसान पर है। आखिरी गेंद शेष, आखिरी गेंद शेष, आखिरी गेंद शेष, दोनों के लिए होगी विशेष। साहिल मदार, टप्पा खाने के बाद उच्चार, क्या सोच है, ये तो खेलना बिल्कुल सारा सोच का है। साहिल मदार चैंपियन रणजी ट्रॉफी 2024 में मैन ऑफ द सीरीज थे। इस मैच में इन्होंने जो गेंदबाजी की है, ही गोलंदाजी तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर साहिल मदारसाठी होऊन जाईल। थैंक यू दोस्तों, आप जो सपोर्ट कर रहे हैं, बहुत बढ़िया तरीके से शानदार खेल, खुद के ऊपर विश्वास रखते हुए बहुत ही बेहतरीन गेंदबाजी साहिल मदार द्वारा। अच्छा ऑपरेशन। इस ओवर में केवल 3 रन, वैसे वो 2 ही दिखाई दे रहे, एक 22 का इशारा हुआ तो वो बॉलर के खाते में नहीं जाएंगे। जबरदस्त गेंदबाजी, खास करके लेन,
लेन देखिए, जो बहुत सारे खिलाड़ी देख रहे हैं इनकी लेन देखिए, फुल लेन गेंदबाजी, ज़्यादा आगे रखा, गुडनेस पर गेंदबाजी की, एक बार फिर देखिए गुडनेस पर आउट ऑफ द स्टंप गेंदबाजी, वहां से गेंद अंदर की तरफ आई, ये एक बार फिर बैकफुट पर लेके गए थे, लाजवाब प्रदर्शन। एक बाउंसर डाला जिसका जिक्र मैं कर रहा था कि अगर ये बॉल आपका स्टॉक बॉल जो है ना वो आपको लगातार नहीं डालना है, यॉर्कर आपका स्पेशल बॉल है तो वो सरफरा डिलीवरी होनी चाहिए, बाउंसर आपका एक बार फिर वो स्टॉक बॉल है वो सरफरा डिलीवरी होनी चाहिए थी। तो कौस्तुभ ने क्या गलती की, वो बाउंसर डालते गए और मैच फंस गया। अब जाकर ये देखिए बढ़िया प्रदर्शन रहा साहिल मदार का, 6 गेंद में 28 रनों की जरूरत, अब जाकर बढ़िया गेंदबाजी और अच्छी कप्तानी मैं कहूंगा। जिस तरह से सुमीत बीच मैदान पर है उनका भी फायदा मिल रहा है, थॉमस मैदान के अंदर है। विकल्प था आपको जाना था या तो दर्शन के पास या साहिल के पास, तो आप साहिल के पास चले गए जो इस ग्राउंड पर ज्यादा प्रैक्टिस करते हैं और पिछले साल मैन ऑफ द सीरीज थे। सही सोच कप्तान की। देखिए एक डिसीजन लेना और उसको सही साबित करना भी वो उस खिलाड़ी का काम है, तो अपने काम को अंजाम दिया साहिल मदार ने। सुमित वहां मौजूद है, सफल कप्तान माने जाते हैं, थॉमस बिल्कुल फेमस है इस बात के लिए। स्कोर 4 गेंद में 26। हवा में उछाला, गेंद के नीचे आ रहे अनमोल कैच, बल्लेबाज ऐश्वर्य बैक टू द पेवेलियन, 3 गेंद में 26। खेल देखिए किस तरह से बदलता है। पूरे टूर्नामेंट में बारिश में सबसे एफर्टलेस बल्लेबाजी मंगेश बैती ने की, लेकिन आज रोहनराज रत्नागिरी योद्धा के गेंदबाजों ने अभ्यास के साथ उनके खिलाफ प्रदर्शन किया, अच्छी गेंदबाजी की और मैं कप्तानी की बिल्कुल जो कप्तान है मैदान के अंदर उनकी तो सराहना होनी चाहिए। बहुत ही बढ़िया प्रदर्शन कप्तान अमोल आपका भी नाम यहाँ बिल्कुल आएगा। मैं समझ सकता हूँ 2 बड़े खिलाड़ी आपके साथ है, साहिल के ऊपर आपने विश्वास जताया ना, वो बहुत बड़ी उपलब्धि। अमोल भोसले आज बल्लेबाजी में बहुत बढ़िया रही अमोल भोसले की। आने वाले दिनों में अगर पूरे रत्नागिरी की एक टीम बनेगी ना तो उसमें साहिल मदार का नाम, पार्थ गांधी का नाम होगा और अमोल तो बिल्कुल लीड कर सकते हैं। वो 5 खिलाड़ी जिनके बारे में चर्चा हो रही है और वो 8-10 खिलाड़ी और आपको ढूंढने पूरे रत्नागिरी में। क्या रत्नागिरी प्रीमियर लीग होनी चाहिए? जी हाँ, क्यों नहीं होनी चाहिए। हर जिले में हो रही है तो रत्नागिरी जिले के लिए बहुत इंपॉर्टेंट रत्नागिरी प्रीमियर लीग होना, वहां से और खिलाड़ी आपको मिलेंगे। बहुत सारे खिलाड़ी हैं, जैसे गोहगर में बहुत अच्छे खिलाड़ी हैं, मंडनगढ़ में है, दापोली में है और खेड़ में बहुत अच्छे खिलाड़ी है, संगमेश्वर में बहुत अच्छे खिलाड़ी है। तो रत्नागिरी प्रीमियर लीग हो जाएगी ना तो और बेहतर काम हो जाएगा अमोल भोसले आपका। ओ बढ़िया, बहुत अच्छी गेंदबाजी, दर्शन इसीलिए जाने जाते हैं, तेज तर्रार गेंदबाजी करते हैं। रोहित भालेराव बहुत खुश लग रहे हैं आज मिड विकेट पर खड़े हैं। कल परेशानी थी, रात में थोड़ी परेशानी थी रोहित भालेराव के लिए। और इस मैच में रोहनराज रत्नागिरी योद्धा ने बहुत बढ़िया प्रदर्शन किया, लाजवाब गेंदबाजी, 50 रन डिपेंड किए गए हैं। विक्रोलेंस मंगेश बैती मैदान के अंदर होने के बावजूद ये मुकाबला नहीं जीते। ये खेल है, इस तरह से होता है। बारिश को एक बार फिर वो तो आना ही है, लेकिन आज रनों की बरसात नहीं हुई। बहुत तीखी गेंदबाजी द्वारा सुमित डिकल के 15 रन, अमोल भोसले के वो 13 बहुत ही महत्वपूर्ण रन, थॉमस डाइस के 8 रन। यहाँ कॉन्ट्रीब्यूशन बहुत अच्छा था बल्लेबाजों का। दूसरी तरफ ऐश्वर्य 2 ओवर 11 रन 1 विकेट, अहमद 1 ओवर 15 रन 1 विकेट, शुभम 1 ओवर 15 रन 1 विकेट, गिरीश 1 ओवर बहुत बढ़िया गेंदबाजी 1 रन दिया। नपीतुली गेंदबाजी ने मंगेश बैती ने 9 रन बनाए, नॉट आउट रहे 14 गेंदों में। ये स्ट्राइक रेट इतना अच्छा नहीं था। ऐश्वर्य 7 गेंदों में 4, ओंकार 7 गेंदों में। यहाँ जो बात बनी ना वो प्रारंभिक बल्लेबाजों ने अच्छा आगाज करके नहीं दिया था। गंगाधर इंगोले 1 ओवर 6 रन 1 विकेट, दर्शन बांदेकर 2 ओवर 6 रन 1 विकेट, विश्वनाथ यादव 1 ओवर 11 रन का कोई सफलता नहीं है। साहिल मदार दमदार और असरदार 1 ओवर 2 रन कोई सफलता नहीं है। इस मैच में मैन ऑफ द मैच की जो कहानी है